सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मात अनेक व्रतवैकल्ये सांगितलेली आहेत. शास्त्रानुसार जे लोक मनोभावे ही पूजा करतात त्यांना सुख, शांती, समृद्धी लाभते. 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांत आणि एकादशी असा दुर्मिळ असा योग हा 23 वर्षांनी आलेला आहे. त्यामुळे या दिवशी केलेले नामस्मरण, दान आणि पूजाचे फळ हे अनेक पटीने वाढते. या दिवशी करावयाचा प्रभावी उपाय म्हणजे श्री सत्यनारायण पूजा. नवीन घर असो वा लग्न असो किंवा कोणत्याही आनंदाचा प्रसंग असो, आपण आवर्जून सत्यनारायण करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही पूजा नक्की का केली जाते? याचे महत्त्व काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत. सत्यनारायण. सत्य म्हणजे विष्णूचे रूप आणि नारायण म्हणजे जगाचा स्वामी. कलियुगातील सर्वात सोपे व्रत म्हणजे सत्यनारायण. स्कंदपुराणात सांगितले आहे की कलियुगात मनुष्याला मानसिक शांती आणि सुख मिळवण्यासाठी सत्यनारायण पूजा हे सर्वात सोपे आणि फलदायी साधन आहे. संकटातून मुक्ती मिळते. जेव्हा जीवनात अडचणी येतात किंवा कामामध्ये अडथळे येतात तेव्हा मनाला उभारी देण्यासाठी ही पूजा केली जाते. ही पूजा दर पौर्णिमेला केली जाते, पण संक्रांत या दिवशी जर आपण सत्यनारायणाची पूजा केली तर त्याचे अनंत गुणाने फळ आपल्याला मिळते. सत्यनारायणाचे पूजन हे प्रदोष काळामध्ये विशेष फल देते. शास्त्रानुसार जे लोक मनोभावे ही पूजा करतात त्यांना धनाचा आणि अन्नाचा तुटवडा कधीच भासत नाही. कुटुंबात सुख शांती येते, मनाला विलक्षण असे समाधान मिळते. विवाह किंवा संतती प्राप्तीसाठी जे अडथळे असतात ते पण दूर होतात. सत्यनारायणाचे पूजन करणारी व्यक्ती जीवनात या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप अशा मोक्षपदाला प्राप्त होते असे मानले जाते. तुम्ही या संक्रांतीला नक्की सत्यनारायण पूजेचा उपाय करून पहा. त्याचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात, तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी हीच स्वामीचरणी प्रार्थना. शुभम भवतु. सर्वांना श्री स्वामी समर्थ.